गुड मॉर्निंग. तर काल आपण थोडक्यात ट्रायंगलची ओळख या ठिकाणी करून घेतलेली आहे. तर आज आपण थोडक्यात ट्रायंगलचे एरियाज ऑफ ट्रायंगल्स, त्यानंतर काही दोन शब्द आपण जे की पूर्वी या ठिकाणी पाहिलेले आहेत ते पाहूया. तर राईट अँगल ट्रायंगलचा एरिया आपल्या ठिकाणी माहीत आहे. काय असतो तो एरियाज ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ, समजा एखादी काटकोन त्रिकोण आहे, ए बी सी. तर जो काही आपला जमिनीला स्पर्श असतो किंवा स्पर्श करतो आपण त्याला बेस म्हणतो. बेस म्हणजे काय? पाया. आणि जो काही सरळ असतो त्याला हाईट म्हणतो. काय म्हणतो ठिकाणी आपण? उंची. याची काही गरज नसते आपला हायपोटेन्यूसची एरियाच्या वेळेस. मग या ट्रायंगलमध्ये जर पाहिलं आपण काय एरिया ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. म्हणजेच काय? 1/2 पाया गुणिले उंची. हे क्षेत्रफळ काढण्याचं सूत्र त्रिकोणाच्या ठिकाणी आपल्याला भेटते. जर काटकोन त्रिकोण असेल तर एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स. मग एखाद्या त्रिकोणाला समजा तो राईट अँगल ट्रायंगल नाही आहे, काय नाही, राईट अँगल ट्रायंगल नाही, मग आता त्याची हाईट जर माहीत असेल आपला, जर हाईट जर आपण कन्सिडर करू शकलो तर या ठिकाणी आपल्याला सांगता येते. ओके, हे सूत्र या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. फक्त बाकीच्या सूत्राचा कुठला उपयोग या ठिकाणी आपल्याला करायचा नाही. एरियाज ऑफ ट्रायंगल फक्त की कुठल्याही त्रिकोणा, समजा तुम्हाला त्रिकोण असा आहे आणि पी क्यू आर एस, किंवा त्या त्रिकोणाचा तुम्ही काढलात एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2. ह्याचा बेस आहे बी सी, हाईट आहे ए सी. ओके, आता याच्या ठिकाणी आपला एरिया काढायचा आहे. इथून याची आपण हाईट काढली. समजा हाईट ही कधी पण परपेंडिक्युलर असते दुसऱ्या बेसवरती. ही हाईट आहे समजा. क्यू आर बेस पकडला आपण पी क्यू आर एस. पी एस ही हाईट आहे ई एच, आणि हे पूर्ण आपण काय पकडल्या ठिकाणी डी पकडलं. मग या त्रिकोणामध्ये एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 1/2 इंटू बेस काय हो क्यू आर इंटू हाईट काय आहे ठिकाणीची पी एस. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी तुम्हाला घेता येते की जर एखाद्या त्रिकोणा राईट अँगल ट्रायंगल जरी नसेल, मात्र त्या त्रिकोणाची जर आपला हाईट आणि बेस माहीत असेल तरी त्या त्रिकोणासाठी आपला हाच फॉर्म्युला वापरता येतो, 1/2 बेस इंटू हाईट. ओके, आणि ज्यात राईट अँगल ट्रायंगल असतं काही अडचणच नाही. मात्र जर त्रिकोण या ठिकाणी काय माहीत नाही आपला, ज्या त्रिकोणाचा राईट अँगल ट्रायंगल नाही आहे मात्र त्याची हाईट आणि बेस आपल्या ठिकाणी माहीत आहे, अशा त्रिकोणाचा आपल्या ठिकाणी काय काढता येते? एरिया काढता येतो. आणि तोच फॉर्म्युला ठिकाणी आपला पाहता येतो एरियाज ऑफ ट्रायंगल 1 इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, म्हणजे कोणत्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर या ठिकाणी 1/2 पाया गुणिले उंची. मात्र ॲक्च्युअल ज्यावेळेस आपला काढायचं असते त्यावेळेस त्याचा उंची आणि पाया या ठिकाणी माहिती असणं गरजेचं असते. ओके, म्हणजे कारण का जनरल ट्रायंगल या ठिकाणी काय नसतो,
उंची ही नसते, बेस असतो, बेस कुठलाही पकडू शकतो, कोणत्याही साईडची लेंथी आपण बेस पकडू शकतो. मात्र साधा कुठलाही ट्रँगल असेल त्याला हाईट दिलेली नसते किंवा हाईट डायरेक्ट स्पष्टपणे दिसत नाही. ज्याप्रमाणे आपल्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये एक साईड त्याचा बेस होतो आणि दुसरी साईड एखादी त्याची हाईट होते आणि हायपोटेनस असतो. म्हणजे त्याप्रमाणे साध्या ट्रायंगलमध्ये हे तिन्ही साईड बेसच होऊ शकतात, मात्र हाईट नाही होऊ शकत. हाईट ही मध्यभागी या ठिकाणी कुठेतरी असायला पाहिजे किंवा ऑप्टिक ट्रायंगल असेल तर कुठं बाहेर असायला पाहिजे. तर हा सर्व प्रश्न या ठिकाणी आपला पाहता येतो. तर एरियाज ऑफ राईट अँगल ट्रायंगल आणि एरियाज ऑफ एनी जनरल ट्रायंगल, तर हे दोन्ही सूत्र या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत किंवा आपण आपल्या प्रॉपर्टीजमध्ये या ठिकाणी आता पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण थोडक्यात पाहूया की पाठीमागे आपण येता नववीला असताना रेशिओ अँड प्रोपोर्शन हे दोन शब्द पाहिले होते. तर व्हॉट इज बाय रेशिओ आणि व्हॉट इज बाय प्रोपोर्शन. तर सर्वप्रथम पाहूया आपण रेशिओ म्हणजे काय. गुणोत्तर. ओके, तर गुणोत्तर कशाला म्हणतो आपण की समजा दोन क्वांटिटी आहेत किंवा दोन रिअल नंबर्स आहेत, मे बी पॉझिटिव्ह की जास्त करून, तर त्यांची तुलना जर आपण काय करत असाल पी बाय क्यू फॉर्ममध्ये करत असाल तर, परंतु काय नसावं ठिकाणी बट क्यू इज इक्वल टू नॉट 0, तर त्या पी बाय क्यू फॉर्मलाच काय म्हणतात ठिकाणी रेशोज किंवा याला लिहितात असे पी एस टू क्यू. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणजे काय घेतो आपण ठिकाणी इफ पी अँड क्यू आर एनी टू क्वांटिटी म्हणून आपण रेशोचे घेताना किंवा रिअल नंबर्स म्हणतो आपण, पॉझिटिव्ह रिअल नंबर्स क्वांटिटी म्हणजे they compare कोणत्या फॉर्म मध्ये पी बाय क्यू फॉर्म. ओके, पी बाय क्यू फॉर्म बट क्यू इज इक्वल टू नॉट 0, then पी बाय क्यू फॉर्म are called ratios of P is to Q. ओके, यांना आपण अशा प्रकारच्या ठिकाणी रेशो या ठिकाणी पकडतो. कोणता P is to Q म्हणजे P चे Q सोबतचे गुणोत्तर अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. समजा कुठलेही दोन नंबर्स असतील, समजा 3 आणि 5 आहे, म्हणजे याला जर आपण असं लिहिलं 3 बाय 5 किंवा याला जर आपण 3:5 लिहिलं तर ह्याला रेशोमध्ये या ठिकाणी पकडायचं 3:5. ओके, तर हे झाला रेशो म्हणजे कुठल्याही दोन क्वांटिटी काय असण्या ठिकाणी या भागाकाराच्या स्वरूपामध्ये मांडणं, याला आपण काय म्हणतो थोडक्यात रेशो म्हणतो, गुणोत्तर म्हणतो. म्हणजे कंपॅरिझन म्हणजे तुलना दोन राशींची, तो मीटरमध्ये असू द्या, सेंटीमीटरमध्ये असू द्या किंवा एखाद्या ग्रामची असू द्या, कुठली असू द्या, त्यांची तुलना जर आपण भागाकाराच्या स्वरूपामध्ये करत असतो तर त्यांना काय म्हणायचं एकमेकाच्या कशामध्ये आहे रेशोमध्ये आहेत किंवा प्रमाणामध्ये आहेत अशा ठिकाणी आपला म्हणता येते. म्हणून हा रेशो हा वर्ड्स मी तुम्हाला थोडक्यात समजून सांगितला आहे. म्हणजे किंवा आपण वयाचे गुणोत्तर पाहतो किंवा कुठल्याही राशीचे गुणोत्तर पाहतो किंवा आपण बऱ्याच ठिकाणी बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ठिकाणी रेशोला कुठल्याही प्रकारचं काय नसते, युनिट नसते. म्हणजे नो युनिट म्हणजे रेशोचं ज्यावेळेस तुम्ही रेशो काढता तर त्यावेळेस त्या क्वांटिटीला काय नसतो ठिकाणी रेशो नसतो. तर अशा प्रकारचा रेशो आपण त्यानंतर इक्वल रेशो या ठिकाणी पाहिला होता. रेशोबद्दल तुम्ही बऱ्याच गोष्टी स्टडी केल्या होत्या टॉपिकमध्ये. इक्वल रेशो, थेरम ऑन इक्वल रेशो किंवा प्रॉपर्टीज ऑन इक्वल रेशो. त्याच्यामध्ये तुम्ही इन्व्हर्टेंडो, अल्टरटेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो, कंपोनेंडो, डिव्हिडेंडो अशा बऱ्याच प्रॉपर्टी ठिकाणी तुम्ही पाहिलेल्या होत्या.
त्या प्रॉपर्टी तुम्ही जर पुन्हा शिकवर पाहिला तर बरेच काही ठिकाणी तुम्हाला मदत होईल किंवा बऱ्याच ठिकाणी आपला इन्व्हर्टेंडो अल्टरनेटो कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो या ठिकाणी वापरावे लागतील आणि त्याचा अभ्यास पण या ठिकाणी आपला करावा लागतो. म्हणजे तर तुमचे मित्र फार ओरडत आहेत बाहेर. ओके, तुम्ही नाही म्हणून बिचारे खूप नाराज होत आहे. ओके, कधी येतील म्हणून काय जा येणार आहेत काही दिवसात. तर आता ठिकाणी आपण थोडक्यात दुसरा एक शब्द पाहूया याच्यावरती, इक्वल रेशो. याला आपण समान गुणोत्तरे म्हणतो. तर समजा दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुणोत्तराची किंमत जर सारखीच असतील तर त्यांना आपण इक्वल रेशो म्हणतो. समजा एक गुणोत्तर आहे माझ्याकडं 5/10, ओके, दुसरे काय 6/12, ओके, असे दोन रेशो आहेत. मग जे या ठिकाणी इक्वल आहेत का नाही हे आपल्या ठिकाणी पाहायचं आहे. तर हे 5×1=5, 5×2=10, याचं 1/2 आलं. याचं पण 6×1=6, 6 म्हणजे 6×2=12, म्हणजे हा पण 1/2 = 1/2. म्हणजेच हे दोन रेशो जे होते कोणतं 6/12 = 5/10, हे यांना काय म्हणायचं इक्वल रेशो म्हणतो आपण. काय म्हणतो ठिकाणी आपण इक्वल रेशो. जर त्यांची किंमत सारखीच असेल तर त्यांना इक्वल रेशो म्हणायचं, समान गुणोत्तर. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी गुणोत्तर असं न मांडतो आपण. समजायला जर असं म्हटलं आपण काय 5, 10, 6, 12 असे काही नंबर्स घेतले आपण इन सिक्वेन्स कोणत्याही आपल्याला ठिकाणी, तर ह्या दोघांचा रेशो ह्या दोघांचा रेशो, ओके, जर इक्वल येत असेल इज इक्वल होत असेल, ह्या दोघांचा रेशो काय 5/10 = 6/12, म्हणजेच दोघांचं काय आहे ठिकाणी 1/2 1/2. जर असं होत असेल तर ह्या नंबर्सला काय म्हणतात ठिकाणी आपला एकमेकाची किंवा जेव्हा दोन इक्वल रेशो किंवा रेशो जर इक्वल येत असतील तर त्या जे काही क्वांटिटी आहेत अरेंज केलेली आपण मांडलेली ते सगळ्या क्वांटिटी प्रोपोर्शनमध्ये आहेत, म्हणजे प्रमाणात आहेत असं म्हटलं जाते. याला आपण असं म्हणू शकतो आर इन प्रोपोर्शन. ओके, तर अशा प्रकारचं असेल तर ह्याला एकमेकाच्या प्रमाणात आहेत असं म्हणतो आपण. तर इक्वल रेशो म्हणजे काय नाही, दोन किंवा दोनपेक्षा जास्त गुणोत्तराची किंमत शेवटी जर सिम्पलेस्ट फॉर्म घेतल्यानंतर सारखीच असेल तर त्यांना इक्वल रेशो म्हणतो. आणि इक्वल रेशो हा थोडक्यात आपला कन्वर्ट होतो कशामध्ये प्रोपोर्शनमध्ये. तर त्याची थोडक्यात आपण डेफिनेशन या ठिकाणी पाहूया कोणाची, प्रोपोर्शनची. प्रोपोर्शन प्रमाण. ओके, इफ आता अल्जेब्राच्या भाषामध्ये बोलणार आपण A, B, C, D are any positive real numbers. कुठलेही धनसंख्या असतील समजा, ओके, वस्तुसंख्या असतील, अँड कम्पेअर इक्वलच्या फॉर्ममध्ये कम्पेअर करायचं. आपल्याला कशा प्रकारचं कम्पेअर करायचं, त्या पहिल्या दोघांचा रेशो A/B = C/D. जर असं होत असेल या पहिल्या दोघांचा रेशो या दुसऱ्या दोघांचे रेशो वाढत असेल तर then ओके then A, B, C, D are in
इन प्रपोर्शन, तर एकमेकाच्या प्रमाणात आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. किंवा जर ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी हे कोणतेही धन काय असतील वास्तव संख्या असतील आणि त्यांची तुलना जर आपला अशा स्वरूपामध्ये करता येत असेल कोणती, या पहिल्या दोघांचा रेशो ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी, तर आपण हे ए बी सी डी यांना काय म्हणू शकतो या ठिकाणी एकमेकाच्या प्रमाणामध्ये आहेत असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येते. समजा आपण एखादं एक्झाम्पल पाहिलं म्हणजे 4, 6, 10,15 ओके अशा संख्या घेतल्या आपण. तर या पहिल्या दोघांचा रेशो ह्या दोघांचा रेशो म्हणजे 4/6 नंतर 10/15 हे इक्वली आपला पाहायचं आहे. 2 2 4 2 3 6 ओके पहिल्याचा रेशो या ठिकाणी तुमचा 2/3. इथं 5 2 10 5 3 15 2/3 हे दोन इक्वल आले. ओके असे कॉन्सिक्वंट दिले तुम्हाला ठिकाणी 4 6 10 15. मी तुम्हाला विचारायला सांगितलं हे प्रपोर्शन मध्ये आहेत का, तर आहेत. तेव्हा जर ह्या पहिल्या दोघांचा रेशो इज इक्वल टू दुसऱ्या दोघांचा रेशो ज्यावेळेस आपण घेतला 4/6 इज इक्वल टू 10/15 दॅट इज सेड टू बी, तुम्हाला म्हणता येते काय म्हणता येते व्हॉट ओके 4, 6, 10, 15 आर इन proportion एकमेकाच्या काय आहेत प्रपोर्शन मध्ये आहेत असं ठिकाणी आपल्याला म्हणता येते किंवा सांगता येते. आणि प्रपोर्शन प्रमाणामध्ये आहेत ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी आर इन पॉझिटिव्ह एनी पॉझिटिव्ह रियल नंबर्स अँड दे कम्पेअर ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी देन ए बी सी डी ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी आर इन प्रपोर्शन म्हणजे एकमेकाच्या प्रमाणात आहेत असं या ठिकाणी आपला म्हणता येते. म्हणजे किंवा हे एखादी एक्झाम्पल तुम्हाला मी घेऊन सांगितलं पहिल्या दोघांचे गुणोत्तर दुसऱ्या दोघांचं गुणोत्तर म्हणजे कुठल्याही दोन रेशो जर साईडला जर किंवा प्रपोर्शनमध्ये येते असं म्हणत असेल तर समजून घ्यायचं की ते त्यांच्या लेफ्ट हँड साईड म्हणजे पहिला रेशो कायचं असेल. आता एक ठिकाणी आपला एरियाज ऑफ रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तो कशा प्रकारचा एकमेकाच्या प्रमाणामध्ये येतो किंवा त्यांच्या रिलेशन करस्पॉन्डिंग मध्ये काय येते हाईट बेस वगैरे त्यांचे, तर या सगळ्या गोष्टी पाहायचं आहे. म्हणजेच राईट साईडचा लेफ्ट साईडचा रेशो इज इक्वल टू राईट साईडचा रेशो जर इक्वल येत असेल तर दॅट विल सेड टू बी आणि प्रपोर्शन, तर त्यांना काय म्हणतात ठिकाणी प्रमाणात म्हणतात. समजा दोन रेशो दिले तुम्हाला, एका साईडला ट्रायंगलचा एरियाचा रेशो दिला ओके पहिल्या ट्रायंगलचा एरिया आणि भागिले दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया इज इक्वल टू दुसरं काय त्यांची बेस भागिले दुसऱ्या ट्रायंगलचा बेस ओके त्यांचा रेशो जर इक्वल येत असेल तर त्यांना इक्वल येण्याच्या भागांना काय म्हणतो आपण ठिकाणी आपण त्यांचं प्रपोर्शन मध्ये आहेत असं या ठिकाणी आपला म्हणता येते किंवा प्रमाणात आहे असं ठिकाणी आपला संबोधता येते. ओके क्लिअर. तर याच्यामध्ये आपण एक दुसरा एक पॉइंट पाहिला होता हे झालं प्रपोर्शन. याच्यामध्ये आपण कंटिन्यूड प्रपोर्शन पाहिला होता ओके याला पारंपरिक प्रमाण म्हणतो आपण. तर याच्यामध्ये फक्त तीनच क्वांटिटी घेतो आपण ए कॉमा बी कॉमा सी ओके. तर याच्यामध्ये कंटिन्यू प्रपोर्शन मध्ये काय असते तर याला ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी ह्या पहिल्या दोघांचा रेशो नंतर ह्या दुसऱ्या दोघांचा रेशो मिडल टर्म्स ओके. तर याच्यामध्ये बरेच काय आपण स्टडी केली होती. तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर बी स्क्वेअर इंटू ए सी असं या ठिकाणी म्हटलं जाते आपलं. आणि या बेस ह्याच फॉर्म्युला या ठिकाणी जॉमेट्रिक मीन असं सुद्धा यावर्षी आपल्या ठिकाणी म्हणायचं आहे. काय म्हणायचं या ठिकाणी आपलं जॉमेट्रिक मीन भौमितिक मध्य ओके. ये बेस स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी ओके. ए बाय बी इज इक्वल टू बी बाय सी
जर असेल याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन केला आपण बी इंटू बी बी स्क्वेअर इज इक्वल टू ए इंटू सी. जर असं होत असेल तर आपण काय करतो यांना आर इन कंटिन्यू प्रोपोर्शन कोणाला ए कॉमा बी कॉमा सी आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन पारंपरिक प्रमाणात आहेत अशा ठिकाणी आपल्याला म्हणता येते. ओके नाव नेक्स्ट पार्ट ठिकाणी समजा एखाद्या तुम्ही याच्यावरती एक्झाम्पल घेतलं 4,6,9. ओके ह्या दोघांचा रेशो घेतला आपण 4/6 इज इक्वल टू 6/9. ओके याचा रेशो आला 2 2 4 2 3 6 3 2 6 3 3 9. ओके तर अशा प्रकारच्या ठिकाणी जर असे येत असेल तर यांना आपण 4,6,9 आर इन कंटिन्यूड प्रोपोर्शन आपल्याला काय म्हणते त्यांना कंटिन्यूड प्रोपोर्शन मध्ये आहेत अशा ठिकाणी आपल्याला संबोधता येते. ओके तर या प्रकारचं आपण पाहिलं रेशो इक्वल रेशो प्रोपोर्शन आणि कंटिन्यू प्रोपोर्शन. या ठिकाणी आपण थोडक्यात आपलं जेवढं लागते आपल्या 10th क्लास पुरतं हे गेल्या वर्षी आपण खूप डीपमध्ये याच्यावरती एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट भरपूर काही वेळ दिला होता. यावर्षी आपला तसा वेळ नसतो. यावर्षी फक्त झलक तुमच्या आठवणीमध्ये किंवा तुमच्या लक्षामध्ये आठवण देणं हे गरजेचं असते. म्हणून थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली प्रोपोर्शन काय असतो कंटिन्यू प्रोपोर्शन काय असतो आणि कशाला काय म्हणतात त्याचं एखादं एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्यासमोर मी सादरीकरण केलेलं आहे. तर आता जाऊ या ठिकाणी आपण आपल्या टॉपिकच्या जे काही पहिला पॉइंट आहे काय आहे रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. ओके दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आहे. दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर आहे. काय त्याला आपल्याकडे थोडक्यात पाहायचं. ओके समजा आपल्याकडे दोन ट्रायंगल आहेत. एक ट्रायंगल काढला ABC ह्याची हाईट आहे काहीतरी D हे H1 आणि हे B1 याचा बेस आहे B1 आणि त्याच बाजूला आपण ठिकाणी दुसरा एक ट्रायंगल काढला PQR आणि दोन्ही पण डिफरंट ट्रायंगल आहेत सिमिलर नाही त्याच्यामध्ये काही पण मोठा छोटा काहीतरी असेल त्याच्यामध्ये. तर हे हाईट आहे H2 आपण याच नाव देऊया आणि हे आहे B2. ओके तर फॉर्म्युला तर आपला माहित आहे. काय फॉर्म्युला आहे आपल्याकडं. ठीक आहे तर कुठल्याही त्रिकोणाचा क्षेत्रफळ काढण्यासाठी तुम्हाला हाईट दिले आणि बेस दिले. ह्या पण ट्रायंगलमध्ये तुम्हाला हाईट आणि बेस दिले. म्हणजे याच्यामध्ये ट्रायंगल आहे हाईट आहे H2 आणि याची आहे B2. ओके तर बघूया आपण काय काय करता येईल. आपला एक सूत्र लिहून देऊ तुम्हाला अगोदर. एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके कुठल्याही त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर काय घेतलं ते आपला पाया गुणिले उंची. ओके जर हे माहीत असेल तर आता या ठिकाणी आपण या ट्रायंगलमध्ये जाऊ. एरिया ऑफ ट्रायंगल ABC ओके 1/2 तर याचा बेस काय हो BC आहे
इंटू हाईट काय याची एडी आहे, हाईट कोण आहे एडी आहे. ओके, मग याला रिप्लेस करता येते आपला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 बी सीच्या ऐवजी B1 आणि एडीच्या ऐवजी H1 घेतला आपण. त्याला एक नंबर नाव देऊ आपण. तीच गोष्ट या ठिकाणी इकडे करतो आपण. एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू याचा बेस आहे ठिकाणी 1/2 इंटू बेस काय याचा QR पाया आणि उंची कोण आहे ठिकाणी PS हाईट आहे PS. ओके, मग एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू 1/2 इंटू काय घेता येतो QR च्या ऐवजी तुम्ही घेणार V2 आणि PS च्या ऐवजी घेणार तुम्ही H2. याला नंबर नाव 2 देऊया आपण. ओके, फ्रॉम 1 and 2. आता काय करतो आपण 1 ला 2 ने भागूया. ओके, 1 ला काय करूया आपण 2 ने डिवाइड करूया. 2 डिवाइड बाय 1 किंवा 1 डिवाइड बाय 2. तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू याचा पहिल्याचा एरिया काय हो 1/2 इंटू B इंटू H1 B1 इंटू H1 डिवाइड बाय दुसऱ्याचा 1/2 इंटू B2 इंटू H2. ओके, तर हा 1/2 कटला हाफ ऑफ काय राहिलं रिमेनिंग. ओके, रिमेनिंग आहे या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू B1 इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. ओके, म्हणजे दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे हा पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ इज इक्वल टू दुसरा कोणाचा गुणोत्तर आले त्याच्या करस्पॉन्डिंग प्रोडक्ट ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट अँड बेस. ओके, आर इन प्रोपोर्शन. ओके, म्हणजे या ठिकाणी द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू काय इज इक्वल टू the product of their corresponding base and heights. ओके, म्हणजे कुठल्याही दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे त्याच्या संलग्न असणाऱ्या कयाचा पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा असते. या ठिकाणी आपल्याला सिद्ध करून पाहता येते. ओके, तर एक प्रॉपर्टी उद्यासाठी तुम्हाला पाठ करून ठेवायची. प्रॉपर्टी नंबर 1 ची प्रॉपर्टी का विचार आहे द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल is equal to the ratios of their products of is equal to the ratios of products of their corresponding base and height. Okay, are in proportion. कसे असतात ते are in proportion. म्हणजेच
डायरेक्टच घ्यायचं म्हटलं तर एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय पहिल्या ट्रायंगलचा एरियाचं म्हणजे काय, द रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल. त्या पहिल्या ट्रायंगलचा एरिया यांचा रेशियो तयार करायचा आपला दुसरा ट्रायंगल खाली. ओके, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इज इक्वल टू दुसरीकडे काय करायचं आहे, याची करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट म्हणजेच B1 इंटू H1 डिवाइड बाय याची बेस आणि हाईट. ओके, B1 इंटू B2 इंटू H2. ओके, तर अशा प्रकारच्या ठिकाणी एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR म्हणजेच B1 डिवाइड बाय इंटू H1 डिवाइड बाय B2 इंटू H2. ओके, नाव तर एवढी प्रॉपर्टी आपल्या ठिकाणी आज कंपनी झालेली आहे. तर रेशियोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू देअर ratios of products of their corresponding base and height. Okay, thank you.